श्री गुरुदेव दत्त. गुरुचरित्र पारायण करा, मनाला शांती मिळेल. गुरुचरित्र पारायण का करावे? घरात सुखशांतीसाठी गुरुचरित्राचे महत्त्व आपण जाणून घेणार आहोत. नमस्कार मंडळी, आज आपण अशा एका पवित्र ग्रंथाबद्दल जाणून घेणार आहोत ज्याच्याशी महाराष्ट्रातील असंख्य भक्तांची श्रद्धा जोडलेली आहे. तो म्हणजे श्री गुरुचरित्र. अनेक भक्तांच्या घरामध्ये गुरुचरित्राचा ग्रंथ श्रद्धेने ठेवला जातो आणि अनेक जण नियमितपणे त्याचे वाचन आणि पारायण करतात. पण गुरुचरित्र पारायण म्हणजे नेमके काय? ते कशासाठी केलं जातं? पारायण करताना त्या कोणत्या गोष्टी लक्षात ठेवाव्या आणि या ग्रंथातून आपल्याला काय शिकायला मिळतं? चला आज अगदी सोप्या भाषेत समजून घेऊया. श्री गुरुचरित्र हा श्री दत्तोत्रय परंपरेशी संबंधित श्रद्धेचा ग्रंथ मानला जातो. या ग्रंथामध्ये श्रीपाद श्री वल्लभ आणि श्री नरसिंह सरस्वती यांच्या जीवनाशी संबंधित कथा आणि गुरु शिष्य परंपरा, भक्ती, सदाचार, सेवा आणि आध्यात्मिक विचार सांगितले आहेत. त्यामुळे गुरुचरित्राकडे केवळ चमत्काराच्या कथा म्हणून न पाहता त्यातून मिळणाऱ्या शिकवणीकडे लक्ष देण्याचं महत्त्व आहे. आपल्या आयुष्यात प्रत्येकाच्या वाट्याला कधी ना कधी अडचणी येतात. कधी घरातील समस्या असतात, तर कधी आर्थिक अडचणी येतात, कधी नात्यांमध्ये तणाव येतो, तर कधी भविष्यामध्ये चिंता वाटते. अशा वेळी मनाला आधार देण्यासाठी अनेक लोक धार्मिक ग्रंथाचं वाचन करतात. श्री गुरुचरित्र पारायण ही देखील अनेक भक्तांच्या श्रद्धेची अशीच एक पद्धत आहे. पारायण करताना सर्वप्रथम घरातील एखादी व्यक्ती स्वच्छ आणि शांत जागा निवडली जाते. त्या ठिकाणी श्री दत्तगुरूंची प्रतिमा ठेवून दिवा लावला जातो. काही जण धूप, फुले, नैवेद्य अर्पण करतात. मात्र इथे एक महत्त्वाची गोष्ट लक्षात घ्या. पूजेतील वस्तूंपेक्षा मनातील श्रद्धा आणि भावना अधिक महत्त्वाची आहे. मोठी पूजा केली नाही किंवा एखादी गोष्ट राहून गेली म्हणून लगेच अनर्थ होतो असं समजण्याची गरज नाही. आपल्या क्षमतेनुसार, आपल्या श्रद्धेनुसार साधेपणानेही वाचन करता येतं. पारायणाच्या वेळी मन शक्य तितकं शांत ठेवण्याचा प्रयत्न करा. मोबाईल बाजूला ठेवावा, अनावश्यक गप्पा टाळाव्यात आणि शक्य असेल तर दररोज ठराविक वेळेला वाचन करण्याची सवय लावावी. गुरुचरित्राच्या पारायणाची पद्धत वेगवेगळ्या परंपरांमध्ये वेगवेगळ्या आढळतात. काही भक्त 7 दिवसात पारायण करतात, तर काही जण ठराविक अध्याय रोज वाचतात, तर काही जण आपल्या वेळेनुसार दररोज वाचन करतात. त्यामुळे प्रत्येकाने आपल्या घराची परंपरा, जाणकार व्यक्तीचं मार्गदर्शन आणि स्वतःची परिस्थिती लक्षात घेऊन पद्धत ठरवावी. आता सोशल मीडियावर आपण अनेकदा काही दावे पाहतो, जसं की गुरुचरित्राचे पारायण केल्यावर घरातील सर्व संकट लगेच दूर होतात आणि अमुक दिवशी पारायण केल्याने एखादी इच्छा नक्की पूर्ण होते. तर अशा गोष्टी श्रद्धेचा भाग असू शकतात, पण त्यांना हमखास घडणारे वैज्ञानिक सत्य म्हणून सांगता येत नाही. धार्मिक वाचनामुळे मनाला आधार मिळतो, सकारात्मक विचार वाढू लागतात, संकटाकडे शांतपणे पाहण्याची ताकद मिळू शकते. पण आरोग्य, आर्थिक आणि कौटुंबिक समस्या असतील तर त्यासाठी प्रत्यक्ष योग्य व्यक्तीची किंवा तज्ज्ञाची मदत घेणेही आवश्यक आहे. गुरुचरित्राचा सुंदर अर्थ असा घेता येतो की गुरु म्हणजे योग्य मार्ग दाखवणारा प्रकाश. आपण अडचणीत असताना योग्य निर्णय घेण्याची बुद्धी मिळावी, मनाला धैर्य मिळावं आणि चुकीच्या मार्गापासून आपण दूर राहावं, ही प्रार्थना आपण करू शकतो. मंडळी, फक्त गुरुचरित्र पुस्तक वाचन म्हणजे त्याचा संपूर्ण अर्थ समजून घेणं नाही. त्या ग्रंथातून आपण काय शिकतो आणि ते आपल्या जीवनात कसे उतरवतो हे अधिक महत्त्वाचं आहे. जर आपण गुरुचरित्रातून नम्रता शिकलो तर ती आपल्या वागण्यात दिसली पाहिजे. जर आपण सेवा शिकली तर गरजू व्यक्तीला आपण त्या परीने मदत केली पाहिजे. जर संयम शिकलो तर रागाच्या वेळी स्वतःवर नियंत्रण करण्याचा प्रयत्न केला पाहिजे. आणि जर श्रद्धा शिकलो तर संकटाच्या वेळी घाबरून न जाता शांतपणे परिस्थितीचा सामना केला पाहिजे. हाच गुरुचरित्र वाचनाचा सुंदर मार्गदर्शन आहे, संदेश मानला जाईल. आता फोटोमध्ये दिसणाऱ्या तुपाच्या वातीमध्ये थोडं जाणून घेऊया. फुलवातीमध्ये धार्मिक पूजेमध्ये तुपाचा दिवा आणि अनेक ठिकाणी पवित्र आणि शुभ मानले जाते. दिवा हा प्रकाशाचं प्रतीक आहे आणि प्रकाश म्हणजे अंधार दूर करणं. म्हणून देवासमोर दिवा लावताना अनेक भक्त मनात अशी भावना ठेवतात की माझ्या जीवनातील अज्ञात, नकारात्मकता दूर होऊ दे आणि मला योग्य मार्ग दिसू दे. तुपाच्या वाती बनवण्याच्या पद्धती वेगवेगळ्या असू शकतात. काही जण तूप वापरून छोट्या वाती तयार करून त्या दिव्यामध्ये प्रज्वलित करतात. मात्र अनेक अशा पद्धतीबाबत हे लक्षात ठेवणं महत्त्वाचं आहे की त्या श्रद्धा आणि परंपरेशी संबंधित आहेत. हे केल्यामुळे अमुक संकट 100% दूर होईल असा दावा निश्चितपणे करता येत नाही. म्हणून गुरुचरित्र पारायण असो, तुपाचा दिवा असो किंवा देवाची साधी पूजा असो, प्रत्येकाचा केंद्रबिंदू असावा. कसला? श्रद्धा, शांती आणि चांगले विचार आणि चांगले आचरण.
आपल्या जीवनात संकट आलं म्हणून घाबरून जाण्यापेक्षा देवाचं स्मरण करून त्याचबरोबर योग्य प्रयत्न करणं महत्त्वाचं आहे. कारण केवळ प्रार्थना करून थांबण्यापेक्षा प्रार्थनेसोबत आपल्या परीने प्रयत्न करणं अधिक आवश्यक आहे. म्हणून जर तुम्ही गुरुचरित्राचं पारायण करत असाल तर ते मनापासून करा, भीतीपोटी करू नका आणि नाही केलं तर अनर्थ होईल अशी दबावाखाली करूच नये. प्रेमाने, श्रद्धेने, सकारात्मक भावनेने करा. ग्रंथातून मिळणारी शिकवण आपल्या रोजच्या आयुष्यात उतरवण्याचा प्रयत्न करा. शेवटी श्री दत्तगुरूंच्या चरणी एवढीच प्रार्थना करूया की आपल्या सर्वांच्या मनाला शांती मिळू दे, योग्य विचार करण्याची बुद्धी मिळू दे, संकटांचा सामना करण्याचं धैर्य मिळू दे आणि आपल्या हातून नेहमी चांगली कर्म घडू दे. श्री गुरुदेव दत्त. हा विषय तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करायला विसरू नका, चॅनलला सबस्क्राईब करा आणि ही माहिती तुमच्या कुटुंबातील, तुमच्या मित्रपरिवारातील भक्तांपर्यंत नक्की शेअर करा. श्री गुरुदेव दत्त. आणि गुरुचरित्र पारायण करण्याचं इच्छा असेल तर नक्की करून बघा आणि 1 वर्षात तुम्हाला फळ मिळेल हे नक्की. श्री गुरुचरित्र पारायणाचे महत्त्व तुम्हाला मी सांगितलं आहे. आवडलं असल्यास काही जर तुम्हाला त्याच्यामध्ये चुकीचं वाटलं असेल तर मला कमेंट करून नक्की कळवा.